नमस्कार मित्रांनो, कॉमेडी कंटेंट पाहायला लोकांना कोणाला आवडत नाही. हॉटेल मालकाच्या हॉटेलमध्ये पाणी घुसल्यामुळे पुराचे हॉटेल मालकाचे अश्रू अनावर. लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालून चोरी करणारे लोक भरपूर वाढलेत. परंतु 50-60 रुपये लिटरचं दूध घ्यायला लोक घासाघीस करतात. परंतु सोशल मीडियावर हेही दाखवा की 50 मशीन चा गोठा असलेला परभणी जिल्ह्यातला, तर त्या ठिकाणी नदीपात्रातले पाणी शिरून अनेक म्हशींची मृत्यूशी झुंज. तर त्या म्हशींची सध्याची परिस्थिती काय आहे किंवा परिस्थिती चांगली असो, माझी एवढीच विनंती राहील. परंतु जेव्हा 1000-500 रुपये लिटरची दारू घेऊन त्याला लोक कुठेही घासाकीच करत नाहीत. 700 रुपये किलोचं मटण घेऊन लोक खायला कधीच घासाकीच करत नाही. परंतु बळीराजाचा भाजीपाला 40 रुपये 100 रुपये किलो जर झाला तर लोक म्हणतात की शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री. अरे काहीतरी विचार करा, शेतकऱ्यांना 2 पैसे मिळू द्या. टमाटाचे भाव वाढले म्हणून तुम्ही बोंब मारता. केंद्र शासनाच्या हालचाली, अरे काहीतरी विचार करा. आणि अशी वेळ कोणावरच येऊ नये, वाईट वेळ. आणि शेतकऱ्यांना कधीही चांगले समजण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वाईट वेळेतही साथ देतो आहे आणि चांगल्या वेळेतही साथ देईल. एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद.